आणि मी काय लहान पोरगी आहे बाई, भूक लागली म्हणून रडायला. मग पोटात दुखते का तुझ्या? चल आपण जाऊ दवाखान्यात. चल, उठ लवकर चल. नाही आता हाय का तुला भूक पण नाही लागली आणि तुझ्या पोटात पण नाही दुखत, मग आता काय? मला सांग, तुला आधीपासून पैसे पाहिजेत म्हणून नाटक करतेस ना? खरं बोल, खरं बोला. मेल्या मुर्द्या होती इकडं. मला काय दुसरी काय काम धंदे नाही का? तू जाईत नाही तर लई मारी ना तुला टोल्या उठीत ना. ए तुझ्या नवऱ्याचा राग त्याच्यावर कशाला काढतेस ग? तुझा नवरा जेल मध्ये गेला त्याची काय चूक आहे? काय मामा जेल मध्ये गेलेत बाय? ए आजी, आजी खरं सांग, मामा जेल मध्ये गेलेत? मामा जेल मध्ये गेले. धगाड 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 धगाड. हे धगाड 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 धगाड. मामा जेल मध्ये गेले, मामा जेल मध्ये गेले. रोन्या गबस काम झालं तुला. देवा, आता माझी एवढी एकच विनंती आहे बघ, मामांना लवकर घरी पाठवू नकोस. हा, कारण की काय होतं माहितीये का, आम्ही आंबा आणतो का नाही, सगळं आंबा मामा संपून टाकतात, आम्हाला काय भेटतच नाही. म्हणून का नाही लवकर नको पाठवू. आता आमच्या घरातला आंबा संपू दे मगच पाठव. हा, एवढं एकच काम कर. मेल्या मुर्द्या, तुला घातला देऊन टाबऱ्यात तुला. माझा नवरा तिकडे जेल मध्ये बसलाय, तुला आमरसाचं पडलाय वैर आहे. बघितलंस का, या घरातल्या लोकांना ना माझी माझ्या नवऱ्याची अजिबात किंमत नाहीये. भावाकडून काहीतरी मिळेल म्हणलं होतं, पण इथं येऊन नवऱ्यालाच माझ्या जेल झाली. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. May I come in, madam? Yes, come in. जय हिंद मैडम. जय हिंद. बसा इन्स्पेक्टर शिंदे. ही देवी सिंग केसची फाईल. या गावात सगळ्यात आधी रूपाचा खून झाला होता. त्यानंतर रेश्मा गायब झाली होती. आणि हा मधला आरोपी देवी सिंग. आता ही केस मी तुम्हाला सोपतीये, सो बी केअरफुल. मला कुठलाही हलगर्जीपणा नकोय. आणि हा आरोपी देवी सिंग सुटता कामा नाही सुटणार मॅडम. तुम्ही निश्चिंत राहा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तरीही हा आरोपी साधा नाहीये, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मॅडम. या देवी सिंगला फासावर चढवायची जबाबदारी आता माझी. गुड. हाच तो अजित कुमार देव. तुम्ही बसा. एक्सक्यूज मी, आज दिव्या मॅडम नाही आलाय का? केसचं टेन्शन घेतलंय का? आजारी वगैरे पडलेत? हे इन्स्पेक्टर शिंदे. आजपासून दिव्या मॅडमच्या अंडर तुमची केस हेच बघणार आहे. काय झालं हसायला? नाही, काही नाही. मला आवडतं सतत हसायला. तुम्हीही हसत जा. खूप गोड हसता तुम्ही. आणि असंही हसणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. कोर्टाची कार्यवाही सुरू करा.
आता फक्त थोडेच दिवस ह्या बेड्या माझ्या हातात असणार आहेत. त्यानंतर माझे हे हात कायमचे मोकळे. जज साहेब, मी रेश्मा शिंदे यांच्या केस संदर्भात साक्ष घेण्यासाठी विजय शिंदे यांना इथे बोलवण्याची विनंती करतो. परवानगी आहे. विजय शिंदे हाजिरो. मिस्टर विजय, रेश्मा वहिनी स्वभावानं कशा होत्या? त्यांचं आणि तुमचं नातं कसं होतं? कसं होतं म्हणजे? चांगलंच होतं. ती स्वभावाने थोडी बुजरी होती, पण खूप छान होती. सगळ्यांना आवडेल अशीच होती ती. तुम्हाला आवडायच्या त्या? हा काय प्रश्न आहे? तुम्हाला आवडायची का? म्हणजे बायको होती ती माझी, आवडणारच ना मला. प्रत्येक नवऱ्याला आपली बायको आवडतेच असं नाही. जर का तुम्हाला त्या आवडायच्या तर त्यांना मूल होत नव्हतं म्हणून ट्रीटमेंट घ्यायला माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांच्या शरीरावर कोणीतरी मारल्याच्या खुणा होत्या. त्यांना खूप विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं त्यांना मूल होत नव्हतं म्हणून तुम्ही त्यांना मारलं. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. मी हात उचलला तिच्यावर. आणि मानसिक छळ? नाही. नक्की? जज साहेब, मूल होत नव्हतं म्हणून मी तिचा मानसिक छळ करत नव्हतो. आमच्यात वाद होते, पण त्याची कारण. जज साहेब, आपण 21व्या शतकात राहतो, तरीही या ठिकाणी एका सुशिक्षित महिलेवरती मूल होत नाही म्हणून एक सुशिक्षित नवरा हात उचलतो, तिचा छळ करतो. हे काय माझ्या मनाला पटत नाही. डॉक्टर बजा, मला सांग, रेश्मा वहिनी गावातून गायब झाल्या तेव्हा गावात काही प्रोग्राम होता का? कोर्टाला त्याबद्दल काहीतरी सांग. होय, सांगतो की. मला काय भ्याव आहे कोणाचं. ज्या दिवशी रेश्मा वहिनी गायब झाल्या का नाही, त्या दिवशी वाड्यामध्ये डिंपलचा साखरपुडा होता. आपण सगळे तिकडे होतो. आपण सगळे म्हणजे नक्की कोण कोण होतं? प्लीज कोर्टाला नावं सांग. कोण कोण होते म्हणून काय विचारता? मी होतो, नाम्या होता, क्रिश होता, तुम्ही होता, वाड्यातली सगळी लोक होते. त्या नवरदेवच्या इकडची पण लोक होती, पण त्यांची नाव मला माहित नाहीत. फोन करून विचारू का? नाही बजा, फोन वगैरे करण्याची काही गरज नाहीये. मला सांग, मी दिवसभर वाड्यातच होतो? नाही, मला माहिती आहे तू सांगशील मी वाड्यातच होतो, पण काय तसं कोर्टाला सांगण्याची प्रोसिजर आहे. पण तू. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा माणूस याला हवी तशी साक्ष द्यायला साक्षीदाराला प्रवृत्त करतोय. मी नाही जज साहेब, मी त्याला हेच समजावतोय की कोर्टासमोर जे खरं आहे तेच सांग. मी साऱ्या त्यांना त्यांची उलट तपासणी करू द्या. बजा, मला सांग, मी दिवसभर वाड्यातच होतो ना? होतं की. अहो, तुम्ही दिवसभर वाढत होता. मला काय वाड्यातल्या कुठल्या पण लोकांना विचारा. काय म्हणताल ताई? वय वय वाड्यातच होता की तुम्ही. बजा, तू जाऊ शकतोस. अजून काही विचारा की. नाही, काय लागलं तर पुन्हा बोलवेन मी तुला. जाऊ शकतोस. जज साहेब, पुढील साक्ष देण्यासाठी रेश्मा ज्या गाडीने मुंबईला गेली होती त्या गाडीच्या ड्रायव्हरला इथे बोलवण्याची विनंती करतो. जज साहेब, मी त्याचा राग समजू शकतो. आत्ताच जे काही मी ड्रायव्हर दादांसोबत वागलोय तसंच माझ्या बाबतीत घडतंय. मी खूप प्रामाणिकपणे रेश्मा वहिनींची मदत करत होतो. मिस्टर विजयला माझा मित्र मानला होता, त्यामुळे मी पर्सनल लेवलला त्यांची मदत करत होतो. पण त्याचं हे असं फळ मिळेल असं मला वाटलं नव्हतं. माझा मुद्दा कोर्टाला लक्षात आलाच असेल. कोणताही ठोस पुरावा नसताना फक्त कोणीतरी बोललंय म्हणून माझ्यावरती केस केली गेली आहे, आरोप केले गेले. याचा माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला खूप त्रास होता, खूप बदनामी होतीये. फरक फक्त एवढाच आहे, मी डॉक्टर असल्यामुळे ड्रायव्हर दादांसारखं चिडून बोलू शकत नाही. मला न्याय हवाय जज साहेब.
आणि तुम्ही तो मला मिळवून द्याल याची मला खात्री आहे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.